नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. भारतीय राज्यघटना हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्या अंतर्गत ह्या देशाची लोकशाही चालते. आणि या संसदेने दिलेले अधिकार असतील किंवा राज्यघटनेने दिलेले अधिकार आहे, त्या अंतर्गत प्रत्येक संस्थेचं कार्य ठरवून दिलेलं आहे. त्याची मर्यादा, त्याची कर्तव्य ही देखील डिफाईन आहेत. परंतु आज एक प्रकार उघडकीस आला आपल्यामध्ये आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पंतप्रधान कार्यालयाने पाचारण केलं होतं एका बैठकीसाठी. त्यावरनं मोठा वाद देशामध्ये तयार झाला आणि आज राज्यसभेमध्येही वादळी याबाबत चर्चा झाली. वास्तविक पाहता भारतीय निवडणूक आयोग असेल किंवा पीएमओ कार्यालय या दोन स्वतंत्र वैधानिक संस्था आहेत आणि त्यांचे अधिकार आहेत आणि त्यांचे कर्तव्य देखील आहेत. या सगळ्या विषयी नेमकी काय वाद आहे, हा कुठेतरी सार्वभौम आणि स्वतंत्र भारतीय निवडणूक आयोगाला संकुचित करण्याचा तर प्रयत्न नाही आहे ना, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत. या विषयाचं निरसन करण्यासाठी माझ्यासोबत राज्याचे मुख्य मुख्य आयुक्त राहिलेले आणि राज्याच्या राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त राहिलेले जे.एस. सहारिया सर माझ्यासोबत आहे. मी थेट सहारिया सरांकडे जाणार आहेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं भारतीय निवडणूक आयोगाचं कर्तव्य काय आहे, वैधानिक जबाबदारी काय आहे आणि या सगळ्या वादावर त्यांची काय भूमिका आहे. सर नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. हा सर, ही घटना घडली आज, त्याच्या निमित्ताने वेगवेगळी चर्चा सुरू आहे, राज्यसभेमध्येही चर्चा झाली आहे. तर पहिलं तुमचं त्याबद्दलचं मत काय, नेमकं कशा पद्धतीने निवडणूक आयोगासारख्या संस्थेने काम करणं अपेक्षित आहे? आपण अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. पण त्याच्या सखोल उत्तर देण्यापूर्वी मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की दिल्लीमध्ये काय घडलेलं आहे आणि जे त्याच्या माझ्याकडे संपूर्ण माहिती नसल्यामुळे मी काही त्याबद्दल विशेष भाष्य करणार नाही, का जजमेंट सुद्धा देणार नाही. बरोबर. परंतु एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की आपले जो कॉन्स्टिट्यूशन मेकर्स आहेत त्याने इलेक्शन कमिशन एक इंडिपेंडेंट कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी म्हणून त्यांचा विचार होता आणि त्याप्रमाणे एक अथॉरिटी तयार करण्यात आलेली आहे. 1950 मध्ये आपल्याला माहिती असेल की ज्या दिवशी आपण कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केला त्याचे एक दिवस अगोदर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती. त्याचं कारण असं होता की जो आपले कॉन्स्टिट्यूशन मेकर्स होते ते ह्या विषयावर चर्चा करू इच्छित नव्हते ओपनली, कारण की इंडिपेंडेंट अथॉरिटी आहे ज्याने फिअरलेसली काम करण्याची गरज होती आणि म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. त्यावेळेला राज्य निवडणूक आयोग अस्तित्वात नव्हते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य शासनामार्फतच घेतल्या जात होत्या. परंतु 1950 पासून 1992 या 42 वर्षांमध्ये असं दिसून आलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर आणि फ्री आणि फेअर वातावरणामध्ये जसं पाहिजे तसं होत नाही. म्हणून 1992 मध्ये संविधानामध्ये परत दुरुस्ती करण्यात आली आणि राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. आज प्रत्येक राज्यामध्ये एक राज्य निवडणूक आयोग आहे आणि कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स प्रमाणे दोन्ही संस्था म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया व राज्य निवडणूक आयोग संवैधानिक संस्था आहेत, ऍट पार आहे आणि त्याचे सगळे अधिकार शक्ती एकसारखे आहेत, मात्र त्याचे डोमेन्स वेगळे आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पार्लिमेंटचे इलेक्शन आणि स्टेट असेंब्लीचे इलेक्शन पाहतो आणि राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतात. मात्र दोन्ही संस्थांनी, दोन्ही आयोगांनी अत्यंत इंडिपेंडेंटली आणि फिअरलेसली कोणाचेही प्रेशर मध्ये न येता काम करण्याची गरज आहे. कारण की जो कॉन्स्टिट्यूशन मध्ये मॅन्डेट आहे तो इलेक्शन कमिशनच्या मॅन्डेटच आहे टू कंडक्ट फ्री, फेअर अँड ट्रान्सपॅरंट इलेक्शन. आणि त्या दृष्टीने सर्व निवडणूक आयोग देशामध्ये आणि राज्यामध्ये काम करत आहेत. बरोबर बरोबर. सर, नेमका हा सगळा अपेक्षित संविधानाप्रमाणे जे अपेक्षित आहे ते अनेकदा म्हणजे जेव्हा वादाचे मुद्दे येतात, पर्टिक्युलरली जेव्हा राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोग,
तर त्यावेळेस नेमकं कशा पद्धतीने आयोगाने काम करणं अपेक्षित असतं? म्हणजे हा जाऊन द्या, तुम्ही तर त्या वादावरती बोलणार नाहीत, परंतु एक घटना आज दिल्लीमध्ये अशी घडली, की काही निवडणूक आयुक्तांनाच पी कार्यालयाच्या मार्फत लॉ मिनिस्ट्रीने एक पत्र पाठवलं आणि तुम्ही बैठकांना उपस्थित राहा. वास्तविक पाहता त्या निवडणूक आयुक्तांनी त्याला नकार दिला, परंतु नंतरच्या काळात काही ऑनलाईन बैठका झाल्या, काही अधिकारी देखील गेले होते असं सांगितलं होतं. तर ह्या अशी जेव्हा बाका प्रसंग येतो, ज्यावेळेस अशी घटनात्मक पेच निर्माण सारखी परिस्थिती तयार होते, त्यावेळेस एक स्वतंत्र आणि स्वायत्त निवडणूक आयोग म्हणून काय भूमिका घेणं अपेक्षित असतं? नाही बघा, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन प्रमाणे जो निवडणूक आयोगाचे मॅन्डेट आहे तो आहे फेअर आणि ट्रान्सपरंट इलेक्शन घडवणे आणि वेळेवर. कोणत्याही पार्टीला, कोणत्याही माणसाला असं वाटतं कामा नये की इलेक्शन आयोग, इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग कोणाची एकाची बाजू घेतात, असं कोणालाही वाटतं कामा नये. बरोबर. यासाठी निवडणूक आयोगाने सगळी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र सगळे साधन सामुग्री शासनामार्फत पुरवले जातात. बरोबर. सगळे साधन, ऑल मनी, ऑल फायनान्शियल रिसोर्सेस, ह्युमन रिसोर्सेस आणि बाकी जेवढे रिसोर्सेस आहेत ते शासनात मार्फत दिले जातात. म्हणजे दोन्ही संस्था, दोन्ही संविधानिक संस्था आहेत, निवडणूक आयोग आणि शासन, या दोन्ही संस्थांमध्ये संवाद असणे आवश्यक आहे. जोपर्यंत एक ज्यांना म्हणतो आपण हेल्दी संवाद राहणार नाही, एक दुसऱ्याचे मॅन्डेटवर अतिक्रमण न करता संवाद होणार नाही, तोपर्यंत कामामध्ये अडथळे निर्माण होत राहणार आहे. म्हणून आपण एक पद्धती प्रत्येक आयोगाने स्वीकारलेली आहे की राज्य शासन आणि त्यामध्ये एक संवाद असतोच आणि त्या संवादाप्रमाणे, परंतु ह्या संवाद असा झाला पाहिजे की लोकांच्या मनामध्ये संभ्रम राहता कामा नये, लोकांना असं वाटतं कामा नये, स्वतः संस्थाला सुद्धा वाटतं कामा नये की आम्ही दुसरेपेक्षा दुय्यम आहोत किंवा दुसरेपेक्षा आम्ही मोठे आहोत. दोन्हीही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीज आहेत, दोघांचे कॉन्स्टिट्यूशन मध्ये ठरवलेले मॅन्डेट आहेत आणि त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. बरोबर. सर, इलेक्शन रिफॉर्मच्या, बोला तुम्ही सर, बोला तुम्ही. बरेचदा जे तुम्ही म्हणतात असं काही ठिकाणी घडलेलं आहे की राज्य शासन, काही ठिकाणी निवडणूक आयोग त्याची मर्यादा ओलांडून वागण्याचे प्रयत्न करतात. असं अनेक केसेसमध्ये दिसून आलेलं आहे आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयानं दखलंदाजी करावी लागते, त्यांना इंटरफिअर करावा लागतो. आणि एक आणखी गोष्ट महत्वाची सांगतो की जे निवडणूक आयुक्त आहे, भारतीय निवडणूक आयोग असो किंवा राज्य निवडणूक आयोग आहे, त्याला कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. त्यांना संवैधानिक इम्युनिटी आहे आणि दोन प्रकारची इम्युनिटी फार महत्वाची आहे. पहिली इम्युनिटी तो अशी आहे की राज्य निवडणूक आयुक्त जो आहे किंवा भारतीय निवडणूक आयुक्त जे आहेत त्याची सॅलरी आणि सर्व्हिस कंडिशन्स एकदा ते जॉईन झाले त्याचे नंतर त्याचे डिसएडव्हान्टेज त्या होईल अशा प्रकारे त्यामध्ये कमी तरता आणता येईल. म्हणजे सॅलरी एकदा फिक्स झाली, सर्व्हिस कंडिशन एकदा फिक्स झाली आणि ते जॉईन झाले, तर राज्य शासन त्यामध्ये डिसएडव्हान्टेज, त्याला डिसएडव्हान्टेज होऊ अशा प्रकारची त्यामध्ये दुरुस्ती करू शकत. म्हणजे द सॅलरी अँड सर्व्हिस कंडिशन्स आर प्रोटेक्टेड फॉर 5 years. एक फार मोठा कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन आहे. आणि दुसरा ह्यापेक्षा जो मोठा कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन आहे की भारतीय निवडणूक आयुक्त जो सीईसी आहे, दिल्लीमध्ये सीईसी, चीफ इलेक्शन कमिशनर, आणि राज्यामध्ये राज्य निवडणूक आयोग, यांना 5 वर्षाचे कालावधीच्या अगोदर पदावरून कमी करता येत नाही. अच्छा. त्यांना टर्मिनेट करायचं असेल तो जे हायकोर्टचे जज व सुप्रीम कोर्टचे जज साठी प्रोसेस आहे तेच प्रोसेस वापरावे लागते. चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ दिल्ली आणि स्टेट इलेक्शन कमिशनर्स ऑफ स्टेट्स कॅन नॉट बी रिमूव्ड फ्रॉम देअर पोस्ट वन्स दे हॅव जॉईन. त्यांना जर रिमूव्ह करायचं असेल सो द सेम रिझन, सेम प्रोसिजर ॲज इज फॉलोड फॉर द हाय कोर्ट अँड सुप्रीम कोर्ट. या दोन अत्यंत मोठ्या प्रोटेक्शन कॉन्स्टिट्यूशनने दिलेले आहेत. असे असूनही सुद्धा काही ठिकाणी असं दिसून येते की राज्य शासन किंवा काही ठिकाणी निवडणूक आयुक्त त्याची जो कॉन्स्टिट्यूशनने
एक रूपरेषा ठरवलेली, एक सीमा आखलेली आहे, ते ओलांडण्याचे प्रयत्न करतात आणि त्यामध्ये त्यावेळी काही वाद निर्माण होतात. परंतु हे वाद माझे मते ते टेम्पररी असतात. इट इज नॉट कॉम्प्रोमाइजिंग द इन्स्टिट्यूशनल अथॉरिटी. बरोबर, बरोबर. सर, अनेक वेळा चर्चा होते इलेक्शन रिफॉर्म संदर्भात, निवडणुकींच्या सुधारणा संदर्भात, आणि मला वाटतं हा वाद जो निर्माण झाला त्याच्या संदर्भातच झाला, की एका राजकीय पक्षाने असं आश्वासन दिलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, की एक देश आणि एक इलेक्शन्स, म्हणजे मल्टिपल इलेक्शन्स होऊ नये, पार्लमेंट, असेंब्लीज किंवा लोकल बॉडीज असेल, एकाच वेळेस सगळे इलेक्शन होऊ, त्यामुळे खर्च वाचेल, मनुष्यबळाचा त्रास वाचेल. असं जरी अपेक्षित असलं तरी नेमके म्हणजे शेषन साहेबांच्या काळातही आपण अनेक इलेक्शन रिफॉर्म्स पाहिले, नंतर आचारसंहितेमध्ये अनेक कडक निर्बंध देखील आले त्या काळामध्ये. तर रिफॉर्म्स ही कंटिन्युअस प्रोसेस असली पाहिजे. तर याविषयी तुमचं नेमकं काय मत आहे? नाही, रिफॉर्म्स तर आवश्यक आहे, कारण की परिस्थिती अनुरूप आणि कालानुरूप बदल होणे आवश्यक आहे. आणि जो बरोबर. कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन आहे, तो प्रोव्हिजन दोन प्रकारची आहेत. पहिलं प्रोव्हिजन अशी आहेत की इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी पार्लमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचरला नियम तयार करण्याचे, कायदे तयार करण्याचे अधिकार आहे. द रूल मेकिंग अथॉरिटी लाईज विथ द पार्लमेंट अँड द स्टेट लेजिस्लेचर. कसं इलेक्शन करायचंय, काय करावं, परंतु सम बाउंड्री लिमिट्स कॉन्स्टिट्यूशनने ठरवून दिलेली आहेत. बाउंड्री लिमिट्स आहेत, जसे फॉर एक्झाम्पल स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 2-3 बाउंड्री लिमिट्स आहेत. पहिली बाउंड्री लिमिट आहे 5 वर्षाचे आत इलेक्शन झालंच पाहिजे. 5 वर्षाचे नंतर मुदतवाढ देता येत नाही. आणि दुसरा रिझर्वेशन फॉर SC ST अँड रिझर्वेशन फॉर विमेन आवश्यक आहे, आणि तो कॉन्स्टिट्यूशनने ठरवून दिलेले आहे. बरोबर. आणि ह्या कामासाठी निवडणूक आयुक्त राहील, आणि त्याला सर्व साधन सामुग्री, फायनान्शियल असो, ह्युमन रिसोर्सेस असो, देणे शासनावर बंधनकारक आहे. जर शासनाने ते पुरवले नाही तर निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टला जाऊ शकतो. अशा प्रकारची रूपरेषा ठरवून दिलेली आहे. दीज बाउंड्री लिमिट्स कॅनॉट बी व्हायोलेटेड बाय एनी लॉ. ह्याचे अधीन राहून निवडणूक कसं घ्यायचंय, काय करावं, यामध्ये जे तरतुदी आहेत, दॅट कॅन बी डन बाय द पार्लमेंट अँड द स्टेट असेंब्ली. तो एक भाग झाला. तो इलेक्ट्रल रिफॉर्म जर करायचे असेल तर पार्लमेंटने किंवा राज्य विधानसभाने नियम तयार करणे आवश्यक आहे. परंतु संविधानमध्ये आणखी एक तरतूद अशी आहेत, इनडायरेक्ट तरतूद आहेत, की जर इलेक्शन कमिशनच्या मुख्य मॅन्डेट आहे फ्री, फेअर अँड इम्पार्शियल इलेक्शन, म्हणून फ्री, फेअर अँड इम्पार्शियल इलेक्शन करण्यासाठी जर काही तरतूद आवश्यक असेल आणि तो तरतूद आज अस्तित्वात नसेल तर इलेक्शन कमिशन स्वतःचे नियम तयार करू शकतात. म्हणजे एका काम करण्यासाठी एक नियमची आवश्यकता आहे, परंतु नियम अस्तित्वातच नाही, लेजिस्लेचर किंवा पार्लमेंटने नियम तयार केला नाही, तर अशा परिस्थितीमध्ये फ्री, फेअर अँड इम्पार्शियल इलेक्शन घडवण्यासाठी राज्य निवडणूक आयोग स्वतःचे नियम तयार करू शकतात. मात्र हे नियम कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे असलेच पाहिजे. ते सुद्धा कॉन्स्टिट्यूशनचे बाहेर जाऊ शकत नाही. कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनचे अधीन राहून अशा प्रकारचे लिमिटेड नियम करण्याचे अधिकार, जिथे पार्लमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचरने नियम तयार केले नाही अशा ठिकाणी, असं व्हॅक्युअस एरिया ज्यांना म्हणतो आपण, जिथे व्हॅक्यूम आहे, तो व्हॅक्यूम भरण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहे. तो इलेक्ट्रोल रिफॉर्म्स दोन प्रकारचे असतात. एक तर पार्लमेंट किंवा स्टेट लेजिस्लेचर नियम बदलून नवीन नियम आणून, आणि दुसरा इलेक्शन कमिशन सुद्धाचे नियम अधूनमधून व्हॅक्यूम भरण्यासाठी तयार करतात. पण हे दोन्ही प्रकारचे इलेक्ट्रल रिफॉर्म्स अत्यंत आवश्यक आहे, कारण की ज्या झपाट्याने सोशल चेंजेस होत आहे, ज्या प्रकारे फायनान्शियल यूज इलेक्शन्स मध्ये वाढत आहे, क्रिमिनल्सच्या इन्सिडेंट्स वाढत आहे, किंवा इतर प्रकारची लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, ते दूर करण्यासाठी इलेक्ट्रोल रिफॉर्म्स अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्यासाठी वेळोवेळी योग्य रीतीने चर्चा होणे सुद्धा आवश्यक आहे. बरोबर.
म्हणजे सर आपण पाहिलेले आहेत की मी शेषन यांच्या काळामध्ये कडक आचारसंहितेचे नियम असेल किंवा मतपत्रिकांवरून आपण थेट व्हीव्हीपॅट यंत्रांकडे शिफ्ट झालो आणि मला वाटतं यशस्वीपणे पूर्ण भारतभरामध्ये अशी यंत्रणा स्वीकारली जाते. त्या पार्श्वभूमीवर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे किती फिजिबल वाटतं तुम्हाला? तुम्ही अनेक वर्ष इलेक्शन कमिशन सोबत काम केलं, प्रशासनामध्ये देखील काम केलं. भारतासारख्या खंडपार देशामध्ये या गोष्टी शक्य आहेत का? नाही, जर पार्लमेंटने नियम तयार केला तर शक्य आहे, पण त्यामध्ये जो लॉजिस्टिक फार मोठी असणार आहे. कारण जर तुम्ही फक्त महाराष्ट्र राज्य बघितला, आय जस्ट गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ महाराष्ट्र स्टेट, की पार्लमेंटचे आपल्याकडे 48 सीट्स आहेत, बरोबर. असेंब्लीमध्ये 288 सीट्स आहेत, आणि लोकल बॉडीज मध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 3 लाखचे जवळपास सीट्स आहेत. म्हणजे आपल्याला 3 लाख पेक्षा जास्त सीट्सचं जर इलेक्शन करायचं असेल, तो प्रत्येक बूथ मध्ये प्रत्येक वोटरला कमीत कमी 3 नाही तर 4 या 5 वोट द्यावं लागणार आहे. तर लॉजिस्टिकली इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड इश्यू. नंबर 1, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ईव्हीएम लागणार आहेत, मोठ्या प्रमाणावर व्हीव्हीपॅट लागणार आहेत, त्याप्रमाणे तुमच्याकडे सगळं स्टाफ लागणार आहेत, टाइम जास्त लागणार आहे. आणि जर तुम्ही सखोल थोडा अभ्यास केला की जेव्हा डिफरंट टाइम्सवर इलेक्शन होतात ऍट डिफरंट इयर्स, तो त्यावेळेला इट्स अ इनडायरेक्ट मेथड की शासन कशा प्रकारे काम करत आहे त्याच्यावर इनडायरेक्ट वे ऑफ एक्सप्रेसिंग पब्लिक ओपिनियन. म्हणजे लोकांना स्वतःच्या मत मांडण्याची एक संधी असते की शासन योग्य काम करत आहे किंवा नाही. जर सगळे इलेक्शन्स आपण एक बाजू आहेत की येस वन नेशन वन इलेक्शन म्हणजे पैसेची बचत होईल, टाइमची बचत होईल आणि 5 वर्ष लोकांना काम करण्याची संधी मिळेल, परंतु जो इव्हॅल्युएशन असतो अधूनमधून तो होणार नाही. सगळी संस्थाचे इलेक्शन 5 वर्षाच्या नंतर होणार आहे. तो जो सत्तामध्ये आलेली पार्टी आहे तो योग्य रीतीने काम करत आहेत किंवा नाही त्याचे इव्हॅल्युएशन होऊ शकणार नाही. इव्हॅल्युएशन फक्त 5 वर्षाच्या नंतर होणार. ते दोन मत प्रवाह आहे आणि त्यामध्ये व्हॉट इज करेक्ट अँड व्हॉट इज नॉट करेक्ट इट इज डिबेटेबल इश्यू. तो लेट आता पार्लमेंट ह्याचा विचार जेव्हा करेल आणि पार्लमेंटने नियम केला तर इट विल बी इम्प्लिमेंटेड. अदरवाईज जसं सिस्टम आहे सध्या ते सुद्धा व्यवस्थित चालू आहे. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे नुकतंच उदाहरण दिलं. या प्रश्नावर कदाचित तुम्ही उत्तर दिलं नाही तरी चालेल. परंतु जे वादग्रस्त कृषी कायदे होते आणि एक वर्षभर शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं, तर साधारणपणे पुढच्या वर्षी ज्या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुका पुढे ठेवून विद्यमान केंद्र सरकारने त्या कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर हा कदाचित हा लोकांचाही विजय असू शकेल किंवा जे ॲग्रिव्हेटिंग शेतकरी होते, जे त्यांना असं वाटत होतं की आमच्यावर अन्याय झालाय, तर त्यांना एका प्रकारे जस्टिफाय करायचा देखील प्रयत्न केला. कदाचित इलेक्शन नसतं तर कदाचित हा निर्णय घेतलाही नसता. हे तितकंच खरं आहे. सर ह्यामध्ये बोला तुम्ही. बोला तुम्ही, मी थांबलोय. नाही, आता दिस आर डिबेटेबल पॉइंट्स आणि दिस इज स्पेक्युलेशन, प्रेझेंटिव्ह. असं केलं असतं तो असं झालं असतं, असं केलं असतं तर असं झालं असतं. बरोबर. बट वी मस्ट ट्रस्ट जे गव्हर्नमेंट आपली आहे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि ज्या अर्थी त्याने निर्णय घेतलेला आहे ते योग्यच असावं असं आपल्याला एक्सेप्ट केला पाहिजे. बरोबर. नाही घेतला असता तर इट हॅज गॉट अदर इम्प्लिकेशन्स. घेतलं त्याचे एव्हरी डिसिजन हॅज गॉट इम्प्लिकेशन्स. बरोबर. शासनाने किंवा माणसाने कोणत्याही माणसाने कोणताही निर्णय घेतला त्याच्यावर वेगळे प्रकारचे आर्ग्युमेंट होऊ शकतात. बरोबर. परंतु जे शासनाने सांगितलेलं होतं की आम्ही सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु काही ठराविक ग्रुपला आम्ही समजावू शकले नाही. वी मस्ट एक्सेप्ट दॅट एक्सप्लेनेशन. आणि त्याचे मागे काय हेतू होता, आय डोंट थिंक देर इज अ व्हेरी नीड टू गो इन टू दोज इश्यूज. सर, इलेक्शनच्याच अंगाने माझा एक प्रश्न आहे असा की कालच विजय दिवस साजरा केला. म्हणजे 1971 मध्ये भारताने मोठा विजय मिळवला होता बांगलादेशच्या युद्धामध्ये आणि एक स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती केली. तर काही समाज माध्यम आणि लोकांमध्ये ही चर्चा होती की त्यावेळेस त्या विद्यमान पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी, तर त्यांनी कधी अशा
म्हणजे आपल्या डिफेन्स फोर्सेसचा वापर इलेक्शनसाठी केला नाही किंवा परंतु अलीकडच्या काळामध्ये असं दिसतंय आपल्याला की वारंवार केंद्रीय संस्था मंत्री असतील किंवा अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते अशा पद्धतीचा वापर इलेक्शनसाठी केले जातो. तर हा योग्य आहे की अयोग्य? नाही, आता जसं मी मागे सांगितलं की एकदम कट अँड ड्राय आपण सांगू शकत नाही योग्य होता की अयोग्य होता. परिस्थिती अनुरूप आणि कालानुरूप प्रत्येक वस्तू जो आहे त्याच्या व्याख्या बदलत जाते. 1971 मध्ये घडला आणि आज जे घडत आहेत, देर आर टू डिफरंट सिनारियोज कम्प्लिटली. बरोबर. आणि जर आपल्याला जर हिस्ट्री लोकांना शिकायची असेल, आपल्या मुलांना शिकवायची असेल, लोकांना काय काय घडलं होतं 1971 मध्ये, की 71ला जवळजवळ आज 50 वर्ष होत आलेले आहेत, 50 वर्ष झालेले आहेत. तो 50 वर्षामध्ये नियरली मोर देन 50% पॉप्युलेशन इज नॉट अवेअर व्हॉट हॅपन्ड इन 71. तो त्यांना जागृत करणे, त्यांना त्याची अवेअरनेस वाढवणे सुद्धा आवश्यक आहे. सो ॲज यू सेड, देर आर टू आर्ग्युमेंट्स फॉर एव्हरीथिंग. परंतु ज्या अर्थी शासन ज्याच्यावर आपण विश्वास टाकलेला आहे त्याने एक गोष्ट सांगितलेली आहे, तो आय थिंक वी शुड एक्सेप्ट दॅट. आर्ग्युमेंट होऊ शकतात आणि वी शुड क्रिटिसाइज, दॅट इज आवर राईट. एव्हरीबडी इज राईट टू क्रिटिसाइज. बरोबर. आणि सर अलीकडच्या काळात असंही दिसत येतं की इलेक्शनचा कार्यक्रम घोषित करणं हा एक कॉन्फिडेन्शियल पार्ट असतो आणि मला वाटतं कदाचित इलेक्शन आयुक्त सोडून अद्याप तिथे त्या यंत्रणेला कुणालाच याबाबत कल्पना नसते. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील सरळ सोट असं सांगतात की हा असा कार्यक्रम आहे आणि काही पक्षांच्या सोयीने असा म्हणजे टप्प्यांमध्ये इलेक्शन्स अनाऊन्स करण्याच्या पण असे आरोप होतात. तर ही योग्य आहे का, तुम्हाला वाटतं का की कुठल्या राजकीय पक्षाला दर्जीने असे निर्णय आयोगाने घेतले पाहिजेत किंवा घेऊ नयेत? नाही, डेट्स डिक्लेरेशन जे आहे तो निवडणूक आयोगाचा पूर्ण अधिकार आहे. परंतु जसं मी सांगितलं सर्वांना माहिती आहे की फॉर एक्झाम्पल मुंबई महानगरपालिकाची मुदत कधी संपणार आहे, कधी पर्यंत इलेक्शन झाले पाहिजे, सगळ्यांना माहिती आहे. समजा त्यांची मुदत जस्ट फॉर एक्झाम्पल 20 मे 2022 संपत आहे, तर एव्हरीबडी नोज की 20 मे म्हणजे 10 ते 15 मेचे दरम्यान इलेक्शन व्हावं लागेल. लास्ट डेट आहे, त्याच्या नंतर आणखी 4-5 दिवस लागतात. सो एव्हरीबडी कॅन डू द कॅल्क्युलेशन. बट एक्झॅक्ट डेट जो आहे दॅट इज, आणि त्याचा टाइम टेबल ठरवण्याचे संपूर्ण अधिकार राज्य निवडणूक आयोगाचे आहेत आणि तो जनरली इट इज नॉट डिस्कस्ड विथ एनीबडी अँड इट इज केप्ट कॉन्फिडेन्शियल. बरोबर आहे. मला वाटतं फक्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतील किंवा सणावर जर असेल, काही दिवाळी किंवा मोठा फेस्टिवल जर असेल तर त्यावेळेस इलेक्शन कमिशन डेट्स मला वाटतं कन्सिडर करतात. अदरवाईज तो पूर्णतः कॉन्फिडेन्शियल पार्ट असायला पाहिजे आयोगाचा. एक्झामिनेशन्स आहेत, फेस्टिवल्स आहेत, पॉसिबल थ्रेट्स ऑफ सायक्लॉन हे सुद्धा लक्षात घेतात. बाकी बरेचसे गोष्टी आहेत. मुवमेंट ऑफ फोर्सेस, अवेलेबिलिटी ऑफ लॉ अँड ऑर्डर मशिनरी, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स, हे सगळे गोष्टी विचार करावे लागते. कारण की लॉजिस्टिकली जसं मी सांगितलं इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड एक्सरसाइज. आणि हे सगळे लॉजिस्टिक्स मध्ये बसून आपण डेट फिक्स करतो. परंतु सरासरी कधी इलेक्शन डिक्लेअर होईल, कधी वोटिंग होईल, हे सरासरी मोठ्याने सगळ्या लोकांना माहिती असते. जे दोज हू आर इंटरेस्टेड दे कॅन फाइंड आउट की लास्ट डेट ऑफ कधीपर्यंत इलेक्शन होणे आवश्यक आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी टाइम टेबल ठरवून दिलेला आहे कायद्याप्रमाणे. नॉट मोर दॅन दिस, नॉट लेस दॅन दॅट. तो असा करून मोठ्या प्रमाणाने ढोबळ मानाने आपण प्रोग्राम तयार करू शकतो. आणि सोशल मीडियावर सर्क्युलेट होतं ते असंच प्रकारचे प्रोग्राम जास्त सर्क्युलेट होतात. स्पेक्युलेशन असतात त्याच्यामध्ये, स्पेक्युलेशन असतात. बरोबर.
सर आता जसा ही चर्चा केंद्रीय पातळीवर आज दिवसभर सुरू होती, पार्लमेंटमध्येही चर्चा झाली त्याच्यामध्ये. अनेक पॉलिटिकल पार्टींनी आरोप केला, की इलेक्शन कमिशनचं जे काही इंडिपेंडंटनेस आहे, जे काही स्वातंत्र्य आहे, ते अबाधित राहिलं पाहिजे. तशीच चर्चा महाराष्ट्रामध्ये देखील होती. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर एक ओबीसी आरक्षणासंदर्भात एक केस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होती आणि राज्यामध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणं बाकी आहे. राज्य सरकारने तसं लिहिलं पण होतं आयोगाला, की तुम्ही या इलेक्शन पुढे ढकला किंवा याच्यामध्ये जोपर्यंत निर्णय अंतिम होत नाही तोपर्यंत घ्यावा. परंतु इलेक्शन कमिशनने आज अनाउन्समेंट केली की जसा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्याप्रमाणे आम्ही इलेक्शन घोषित करतोय आणि आज कार्यक्रम देखील त्याचा जाहीर झालेला आहे. तर ही कृती कशी आहे तुम्हाला वाटतं की म्हणजे एक मोठा सेगमेंट आहे सामाजिक म्हणजे राजकीय पक्षाचे नेते देखील हे जनतेचेच प्रतिनिधी आहेत पण त्यांच्याही एक वेगळ्या प्रकारची भावना आहे. तर ह्या भावना अभेरून जर आयोग निर्णय घेत असेल तर तुम्ही कसं पाहता या निर्णयाकडे? नाही, ह्यामध्ये काही तो जो कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे तो अगदी स्पष्ट आहे. त्यामध्ये आता सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे अनेक निर्णय आहेत, त्यामध्ये एक बाब स्पष्ट करण्यात आलेले आहेत की कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन प्रमाणे निवडणूक आयोगाने वागणे आवश्यक आहे, नंबर 1. आणि नंबर 2, जे काय कायदे असेल ते त्याप्रमाणे आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजमेंट प्रमाणे. ह्या केसमध्ये जर सुप्रीम कोर्टने निर्णय दिलेला आहे की ह्याप्रमाणे निवडणुका घ्या, then government can only request the election commission, but the election commission has to honor the mandate of the constitution आणि honor the judgment of the honorable supreme court. सुप्रीम कोर्टने जसं सांगितलं असेल त्याप्रमाणे इलेक्शन कमिशनना वागणे आवश्यक आहे. कारण की त्याप्रमाणे जर इलेक्शन कमिशन वागलं नाही तो इट विल बी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. जर गव्हर्नमेंटला वाटत असेल की निवडणुका घेणे योग्य नाही, they can definitely approach honorable supreme court and request them. बरोबर. सर सगळ्या या चर्चेमध्ये एक लक्षात येत आहे की ह्या सगळ्या घटनात्मक संस्था आहेत आणि वैधानिक जबाबदारी त्या पूर्ण करत असतात. त्यामुळे वेळेत पारदर्शक आणि स्वतंत्रपणे इलेक्शन घेणे ही जबाबदारी आहे. त्या व्यतिरिक्त जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, खऱ्या अर्थाने मतदार राजा त्याला म्हटलं जातं, तर त्याची देखील एक जबाबदारी आहे. आणि मला वाटतं साऱ्या सर तुम्ही काही जनजागृतीचं काम करतायत गेल्या काही दिवसामध्ये. तुम्ही शासकीय सेवेत होता तेव्हाही करत होता आणि आता शासकीय सेवेत नाहीयेत, तुम्ही निवृत्त झालात तरी तुमचं काम सुरू होतं. त्या मतदार राजाला तुम्ही जाता जाता काय नेमकं आवाहन कराल? मी तो जनतेला फक्त एकच विनंती करणार आहे की निवडणुकामध्ये आपण सर्व लोकांनी जेव्हा जेव्हा आपल्याकडे इलेक्शन्स आहेत त्यावेळी आपण स्वयंस्फूर्तीने विलिंगली त्यामध्ये पार्टिसिपेट करा आणि आपली बुद्धीप्रमाणे, आपली सद्विवेक बुद्धीप्रमाणे आपण योग्य उमेदवाराला मतदान करा. पैशाच्या किंवा इतर बाबीच्या प्रलोभनामध्ये न पडता योग्य व्यक्तींना आपण आपला मतदान द्या. कारण की जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत तेच आमच्या आणि तुमच्या वतीने शासन चालवणार आहेत आणि जो सुख सुविधा आहे, जे काही प्रगती आहे तो त्याची ऍक्शनवर डिपेंड करणार आहे. तो म्हणून प्रत्येक मतदाराने त्याची जबाबदारी अत्यंत चांगली पद्धतीने पार पाडली पाहिजे. तसेच जे 18 वर्षाचे सगळे मुले मुली होऊन गेलेले आहेत त्याने ह्या प्रोसेसमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. बरेचसे मुले अजूनही इलेक्शन प्रोसेसमध्ये सहभाग घेत नाही, त्याचं नाव वोटर म्हणून रजिस्टर करून घेत नाही आणि वोटिंगसाठी सुद्धा जात नाही. तो ही बाब अत्यंत आवश्यक आहे की प्रत्येक माणसाने, प्रत्येक 18 वर्षाची जे मुले मुली आहेत, नागरिक आहेत, त्यांनी त्याचे सद्विवेक बुद्धीने योग्य ते निर्णय घेऊन योग्य त्या माणसाला वोट दिला पाहिजे. हीच मी त्यांना विनंती करणार आहे, नंबर 1. आणि नंबर 2, फक्त वोटिंग दिली, आज वोटिंग टाकली, 5 वर्षापर्यंत आमची काही जबाबदारी राहिली नाही, असा सुद्धा विचार त्याने करू नये. इट्स डेमोक्रेसी इज अ कंटिन्युअस प्रोसेस. जर सगळे जे नागरिक आहेत त्याने प्रेशर तयार केला थ्रू अपोजिशन पार्टीज और अदरवाइज इंडिपेंडेंटली, तरच जे सत्तेमध्ये शासनामध्ये प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते योग्य मार्गावर चालत राहणार. नाही तर पॉसिबिलिटी ऑफ गोइंग स्ट्रे इज व्हेरी हाय. तो हीच मी सगळ्या नागरिकांना, सगळ्या मतदारांना विनंती करणार.
बरोबर आहे सर. अत्यंत मोलाची माहिती तुम्ही दिली. खऱ्या अर्थाने अशा चर्चा होत राहतात, की निवडणूक आयोग स्वतंत्र आहे का? सरकारचा त्यावर दबाव आहे का? वास्तविक पाहता घटनेने पूर्ण जबाबदारी निश्चित केली आहे, उत्तरदायित्व देखील ठरवलंय. त्याचबरोबर सर्वात मोठी जबाबदारी ही नागरिकांची आहे. तो मतदार राजा आहे आणि खऱ्या अर्थाने तो मत देतो. ते अमूल्य असतं. त्या मतातूनच खऱ्या अर्थाने देशाचं परिवर्तन होऊ शकतं. आपण विकासाच्या दृष्टीने जाऊ शकतो. हे सरळ आणि सढळ असं सत्य या चर्चेच्या निमित्ताने पुढे आलंय. मी जयेश सहारिया सरांचे आभार व्यक्त करतो, की त्यांनी त्यांचा अनमोल वेळ दिला आणि मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून ही माहिती आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकलो. अनेक अशी माहिती आहे इलेक्शनच्या संदर्भात असतील, तुमच्या मनातले संभ्रम असतील. मॅक्स महाराष्ट्र या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि आमच्या वेबसाईटवरती, आमची वेबसाईट आहे www.maxmaharashtra.com. त्याच्यावर अनेक रिपोर्ट्स अवेलेबल आहेत. तुम्ही आवर्जून या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि पाहू शकता. आमचं फेसबुक पेज आहे, त्याच्यावर लाईव्ह सुरू आहे. तुमच्या मनात काही शंका असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आमचं युट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा आणि त्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी विजय गायकवाड पुन्हा एकदा जयेश सहारिया सरांचे आभार मानतो आणि इथे थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद.